नमस्कार. मी प्रकाश पाटील. माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शावड तालुक्यात आरोळी माझं खेडेगाव आणि त्यानंतर मी मुंबईला येऊन एक 50 कोटी टर्नओव्हर करणारी कंपनी कशी चालू केली, हा प्रवास सांगण्यासाठी मी आज इथे आलो आहे. माझं शालेय शिक्षण हे माझ्या आरोळी या गावी 10वी पर्यंत झालं. शालेय शिक्षण घेत असताना माझी घरची परिस्थिती अतिशय खराब. अक्षरशः मला शाळेला जाता सायकलचा पंक्चर काढता मला पैसे नसायचे. अशा परिस्थितीत मी माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं. 10वीमध्ये 3 वेळा फेल झालो आणि 10वीत इंग्लिश मला अगदी काहीच येत नव्हतं. मला अगदी 10वीमध्ये ABCD पण येत नव्हती. अशा इंग्लिशमध्ये फेल झाल्यामुळं आता पुढं काय करायचं, तर मला नोकरी करण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नव्हता. म्हणून माझ्या मामाने मला मुंबईला आणलं नोकरीसाठी. नोकरी आता मी एकदम अतिशय लहान होतो. मला नोकरी कुठे मिळत नव्हती. तर अशा नोकरी करायची कुठं, तर स्वतः एक छोटीशी कंपनी होती. तो तिथला बॉस तिथंच राहायचा. मग त्या सेवेसाठी मला तिथं ठेवण्यात आलं. त्याला चहा देणे, त्याला पाणी देणे, त्याला अंघोळीला पाणी देणे, अशा प्रकारची माझी पहिली नोकरी होती. पण त्या नोकरीत काही मला रस लागलं नाही. मला तिथं काही शिकायला मिळत नव्हतं. पण माझी सुरुवातीपासून जे आवड होती, काहीतरी नवीन शिकणे आणि काहीतरी नवीन क्रिएट करणे. मग त्या नोकरीत मला काही माझं समाधान होत नव्हतं आणि तिथं काही माझं मन लागलं. तर लगेच मी 1 महिन्यामध्ये ती नोकरी सोडली आणि नंतर मी एका स्क्रीन पेंटिंग आणि DTP सेंटर असलेल्या एका कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून जॉईन झालो. अगदी मी खेडेगावातून आल्यामुळं काम करण्याची शरीराला खूप सवय होती. तिथं मी डिलिव्हरी बॉय प्लस ऑफिसमधील सर्व एवढे अशी घट्ट कामं करायचो की त्या कंपनीचा बॉस एकदम माझ्यावर नेहमी खुश असायचा. त्यानंतर तिथं एक कंपनीचा बॉसचा एक मित्र यायचा, आर्टिस्ट होता तो. त्याने माझी लाईफ चेंज केली की त्याने मला एक सल्ला दिला, एक प्रकाश तेरा उम्र कितना है? तर मी म्हटलं सर मेरा 16 साल है. तो बोला तू शिकता क्यों नहीं? तो बोला मैं क्या शिकूँ, मेरे को इंग्लिश A का B नहीं आता है. तो बोला तू DTP सीख. तो DTP सीख बोलल्यानंतर ठीक आहे मी ट्राय करता हूँ. घरी आलो, वडिलांना सांगितलं सर की मला पप्पा मला अण्णा DTP शिकायचं आहे. तर मला एवढं 8,000 रुपये फीज आहे, त्याला भरायला लागणार आहे. तर अण्णा बोले अरे तुला A B येत नाही, तू DTP काय शिकणार आहेस? तू काय ते पैसे वगैरे भरू नकोस. त्यानंतर अगदी मी लहानपणापासूनच निश्चयाचा महामेरू. माझ्या अण्णांनी मला सांगितलं DTP भरू नकोस. मी काय ते ऐकलं नाही. मी सरळ गेलो, माझ्या पहिल्या महिन्याचा पगार घेतला 1,600 रुपये आणि डायरेक्ट एका कॉम्प्युटर क्लासमध्ये गेलो आणि डायरेक्ट मी DTPचा कोर्स जॉईन केला आणि माझी तिथेच लाईफ चेंज झाली. मी ग्राफिक डिझायनर झालो आणि त्याच ठिकाणी मी परत जॉईंट कोर्स केला आणि मी हार्डवेअर नेटवर्क इंजिनिअरिंगचा पण तिथंच कोर्स केला आणि त्यानंतर मी ठरवलं होतं की बाबा इथून पुढे जी काही नोकरी करायची ते माझे छंद आणि माझं कौशल्य ज्या ठिकाणी मी पूर्ण करतो तीच नोकरी करायची आहे. ज्या ठिकाणी मी कामाला होतो त्यावेळेला मला जवळजवळ 5,000 रुपये पगार होता. पण मला नोकरी करायची होती ग्राफिक डिझायनरची. मग ती 5,000ची नोकरी सोडली मी आणि माझा ट्रॅक चेंज केला. मी अगदी 2,200 रुपयेमध्ये ग्राफिक डिझायनरची नोकरी सिलेक्ट केली. ग्राफिक डिझायनिंग नोकरी मी जवळजवळ एक वर्षभर केली असेल. त्यानंतर ज्या क्लासमध्ये मी शिकलो त्या सरांनी एक स्कीम काढली होती की बाबा तुम्ही लॉटरी पद्धतीने की तुम्ही एवढे पैसे भरा, तुम्हाला कॉम्प्युटर मिळणार. तर त्या स्कीममध्ये द्यायला पण माझ्याकडे पैसे नव्हते. ते माझ्या सरांनी काय केलं की तू पावती बुक छापून दे मला आणि तुझा त्यात मी मेंबर पकडतो. मग ते सरांनी मेंबर पकडला आणि त्या स्कीमला एवढा प्रतिसाद मिळाला की मला 1 आठवड्यामध्ये संपूर्ण कॉम्प्युटर मिळालं. आता कॉम्प्युटर मिळालं तर करायचं काय? कोणतीही पार्श्वभूमी नाही, कोणत्याही व्यवसायाचं नॉलेज नाही, कोणत्याही व्यवसाय शिक्षण नाही. पण एक निश्चय केला होता की आता आपण व्यवसाय चालू करायचा. कॉम्प्युटर मिळालं आणि माझ्या बहिणीकडून मी पैसे घेतले प्रिंटरसाठी आणि प्रिंटर घेतला आणि कॉम्प्युटर असं जॉईन करून मी DTP आणि स्क्रीन पेंटिंगचा माझा पहिला व्यवसाय चालू केला. मला फक्त त्याच्यामध्ये स्क्रीन पेंटिंग DTP करता येत होतं, पण DTPचा धंदा कसा करायचा, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, तो बिझनेस कुठून आणायचा याचं काही नॉलेज नव्हतं. पण अगदी मी निश्चयाचा मायमेरो बिझनेस करायचा म्हणजे करायचा. बिझनेस चालू केला. पहिले सुरुवातीला 6 महिने, संपूर्ण 6 महिन्यामध्ये मला 23,000 रुपये फक्त बिझनेस झाला. तर 23,000 मध्ये माझा खर्च होता 68,000. तर त्या बिझनेसचा मला एवढा छंद होता की मला लॉस होतोय मला कळायचंच नाही. त्यानंतर मी हळूहळू त्यात प्रोडक्ट माझे ॲड करत गेलो. व्यवसाय चालू असताना 2000 साली माझ्यावर एक खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. माझे वडील आजारी होते आणि ते एक्सपायर झाले. त्यानिमित्ताने मी माझं 12वीचं शिक्षण अर्धवट सोडून गावी गेलो. मी 5-6 महिने गावी राहिलो. त्यानंतर मी मुंबईला आलो. परत ठरवलं की बिझनेस परत जोमाने करायचा. तोपर्यंत सगळे माझे कस्टमर वगैरे सगळे ब्रेक झाले होते. शालेय शिक्षण काही माझं होऊ शकलं नाही, कारण ज्यावेळी माझी 12वीची एक्झाम होती त्यावेळेस माझे वडील वारले होते. त्यामुळे मी त्यावेळी ठरवलं की बाबा आता शालेय शिक्षणामध्ये आपलं काही करिअर होऊ शकत नाही, म्हणून मी इतर व्यावसायिक शिक्षण घेण्याचं काम चालू ठेवलं. आणि मुंबईला आल्यानंतर मला एक माझा मित्र भेटला. तर त्याने सांगितलं की प्रकाश देख तू DTP कर रहा है, प्रिंटिंग कर रहा है, उसमें कुछ तेरा करिअर नहीं होगा, तू और एक दुसरा बिझनेस चालू कर. आणि मराठी म्हणीप्रमाणे पेरलेलं वाया जात नाही त्या युक्तीप्रमाणे मी त्यानंतर हाऊसकीपिंगचा बिझनेस चालू केला. त्यावेळेला जवळजवळ माझ्याकडे 100 लोक कामाला होती. परत एक मी बिझनेस चालू केला. मी हायजीन प्रोडक्ट्स बनवायला लागलो, रूम फ्रेशनर वगैरे. त्यात मला चांगला जम बसला
आणि दोन्ही कंपन्या हायजीन प्रोडक्ट बनवणे आणि हाऊसकीपिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करणे हे एक रिलेटेड असल्यामुळे माझा व्यवसाय वाढत गेला. आणि त्यानंतरनं मी प्रिंटिंगमध्ये पण मशिनरी वगैरे घेतल्या. प्रिंटिंग आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये आम्ही आमचं मोठ्या प्रमाणात काम चालू केलं. मुंबईमध्ये भायखळा या ठिकाणी माझं व्यवसायाचं काम बऱ्यापैकी चालू होतं. त्यानंतरनं 2006 साली वय झालं होतं. लग्न करण्याचा प्रसंग आला होता, लग्न करायचं. पण उद्योजक म्हणून माझ्या गावच्या मला कोण मुलगीच देत नव्हतं. अक्षरशः माझा एक साखरपुडा झाला होता, तो पण कॅन्सल झाला. लोकांचा हा उद्योग करतो, हा दारू पितो म्हणून आज झालेला साखरपुडा पण कॅन्सल केला. त्यानंतर आता जी माझी मिसेस आहे त्यांच्याकडं आम्ही मागणी घातली आणि आम्ही अतिशय फास्ट आहे, म्हणजे जवळजवळ होकार आल्याबरोबर 1 महिन्यामध्येच आम्ही लग्नाचा प्रोग्राम केला. आणि त्यानंतर अतिशय माझ्या घरात जशी लक्ष्मी येते तशी माझा व्यवसाय पण प्रगती होत गेली. आम्ही प्रिंटिंग आणि पॅकेजिंगमध्ये पण आम्ही नवीन नवीन मशिनरी आणल्या आणि प्रिंटिंग व्यवसाय आम्ही जोरात चालू केला. प्रिंटिंग आणि पॅकेजिंगचा व्यवसाय अतिशय सुंदर चालू होता. त्याच्यामध्येच आम्ही प्रिंटिंगची 4 कलर मशीन घेण्याचं फिक्स केलं होतं. एक 50 लाखाची मशीन आम्ही ठरवून आलो होतो. त्याला 10,00,000 रुपये टोकन दिलं होतं. आणि टोकन दिल्यानंतर माझा एक बेस्ट फ्रेंड होता निलेश जैन म्हणून. तर त्यांना सांगितलं की निलेश भाई मैंने मशीन लिया है, अभी मेरे को काम चाहिए. तो तर निलेश भाईने मला एक सल्ला दिला की प्रकाश तू जगह ले ले, मशीन मत ले ले, मशीन से तेरे को प्रॉब्लेम आएगा, खुद की जगह ले. मुंबईत बिझनेस करत असल्यामुळं बिझनेसला लागणारी जागा म्हणजे अगदी करोडाच्या वर होत्या. त्यामुळे बिझनेससाठी जागा स्वतःची घेणं हे कधी मी स्वप्नही पाहिलं नव्हतं. पण मला भिवंडीमध्ये निलेश भाईनी जवळजवळ 3,000 स्क्वेअर फूटचा एक गाळा घेऊन दिला आणि तिथं मी माझ्या व्यवसायाला पुन्हा सुरुवात केली. तिथं माझी सर्व कंपनी शिफ्ट केली आणि भिवंडीला शिफ्ट झाल्यानंतरनं माझी कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत होती. जवळजवळ माझ्याकडे 60 ते 70 माणसं होती. माझी जवळजवळ हळूहळू सर्व स्वप्न पूर्ण होत होती. त्यानंतरनं 2017 साली मी ठरवलं की बाबा जे माझं कौशल्य आहे त्यामध्ये आपण काहीतरी आमच्या बिझनेसमध्ये प्रगती करायची. आणि आम्ही पार्टी डेकोरेशन प्रोडक्ट्समध्ये सर्व मार्केटचा रिसर्च केला. तर ते जवळजवळ 80% प्रोडक्ट्स हे सगळे आपल्या इंडियामध्ये चायनामधून येत होते. आणि ते इथं आपण कमी पैशामध्ये कसं बनवू शकतो किंवा आमचे जे डीलर डिस्ट्रीब्युटर आमच्या इथे इंडियामध्ये लोकांना ते कमी पैशामध्ये कसं मिळू शकतो याच्यावर खूप आम्ही रिसर्च केलं आणि आम्ही डेकोरेशन प्रोडक्ट्स बनवण्याचा निश्चय केला. 2017 साली डेकोरेशन प्रोडक्ट बनवलं. त्यानंतरनं आम्ही 17 आणि 18मध्ये जवळजवळ आम्ही एक 500 प्रोडक्ट बनवले होते. 500 प्रोडक्ट बनवून आमचा बऱ्यापैकी बसला होता. त्याच्यानंतरनं मला स्नेहल कांबळे म्हणून माझे बिझनेस गुरु आहेत ते भेटले. त्यांनी सर्व माझ्या कंपनीचा अभ्यास केला होता. तर त्यांनी मला एक सल्ला दिला की पाटिल तू अभी जो भी कर रहा है ना वो खुद के लिए कर रहा है, अभी जो करेगा ना वो हमारे समाज के लिए कर, आपल्या समाजासाठी काहीतरी कर, समाजाच्या गरजा ओळख आणि त्यानंतरनं तू बिझनेस कशा पद्धतीने एक्सपांड करता येईल याच्यावर डोकं लाव. तर मी त्यांचं मला खूप आवडलं की बाबा आपण आता काहीतरी समाजासाठी करणं खूप गरजेचं आहे. कारण स्वतःसाठी तर मी बरंच काही केलं होतं. माझी जवळजवळ 70-80% स्वप्न जी होती ती माझी पूर्ण झाली होती आणि समाजासाठी काहीतरी करायचं ठरवलं. त्यावेळेला मी जे माझ्या अडचणी होत्या त्याच्यावर अभ्यास केला की जसा मी सर्वसामान्य फॅमिलीमधून आलो होतो आणि सर्वसामान्य फॅमिलीमधून आलेल्या तरुणांना व्यवसाय चालू करण्यासाठी काय त्रास होतो हे मला अनुभव होता आणि मी ते माझ्या डोळ्याने बघत होतो. त्यानंतर माझी एक दुसरी समाजाची मला अशी अडचण दिसली की आमच्या सर्वसामान्य फॅमिलीमधल्या स्त्रिया नोकरी करू शकत नाहीत. तर त्या घरी बसून कसे पैसे कमवू शकतील आणि इतर स्त्रियांच्या प्रमाणे त्यांची छोटी छोटी स्वप्न त्या स्वतः कसे पूर्ण करू शकतील याच्यावर मी काम करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर मी जी माझे डेकोरेशन प्रोडक्ट्स होते त्याच्यावर खूप प्रोडक्टिव्हिटीवर काम केलं. त्याची कॉस्टिंग कशी कमी करता येईल आणि जी लोक आमच्यावर जोडतील ती इझिली बिझनेस कसा करतील याच्यावर आम्ही खूप काम केलं. जवळजवळ आज आमच्याशी एक 500च्या वर तरुण जोडलेले आहेत आणि ते तरुण आता अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करून जवळजवळ महिन्याला 1,00,000 ते 1,50,000 रुपये स्वतः अतिशय खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कमवत आहेत. आणि त्यानंतरनं मला माझं ते स्वप्न होतं की बाबा आमच्या सर्वसामान्य फॅमिलीमधल्या स्त्रियांसाठी तर आमचे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट आम्ही पॅकेजिंगसाठी किंवा डेकोरेशनसाठी त्या स्त्रियांना घरी नेऊन द्यायचो. आज आमच्याकडे जवळजवळ 1,000च्या वर स्त्रिया जोडलेल्या आहेत आणि त्या स्त्रिया घरी राहून 10 ते 15-20 हजार रुपये पर मंथ कमवतात. बरेच एंटरप्रेन्युअर्स आहेत, बिझनेसमॅन आहेत, ते नवीन उद्योजकांना सल्ला देतात की स्वप्न खूप मोठी बघा. पण मला जेवढा अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये एक मी माझ्याकडून सांगतो की स्वप्न बघता वेळी ना सुरुवातीला स्वप्न अशी बघा ना की ज्यांच्याकडून तुमची स्वप्न पूर्ण होतील आणि तुमचा खूप कॉन्फिडन्स वाढेल. आणि ज्या वेळेला तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल त्याच वेळेला तुम्ही मोठमोठ्या रिस्क घेऊ शकता आणि मोठमोठे उद्योग यशस्वी करू शकता. आणि त्यासाठी लागणारी मेहनत आणि चिकाटी ही फक्त आपली स्वप्न पूर्ण झाल्यामुळे आपला कॉन्फिडन्स येतो त्यावेळेलाच आपल्याकडे तो येऊ शकतो. अदरवाईज फक्त तुम्ही मोठी स्वप्न बघणार ती कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुमचा काही कॉन्फिडन्स वाढू शकत नाही. म्हणून मित्रांनो
खूप छोटी छोटी स्वप्न बघा आणि ती स्वप्न साकार झाल्यानंतर तुमचा खूप कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही चांगल्या प्रकारे उद्योजक होऊ शकता.